बहुत जबरदस्त टीम है। चॉकफिट टाकून घ्यायचं आहे। बल्लेबाजी के लिए सागर और सागर के साथ नाइक। 6 ओवर का मुकाबला, 2 ओवर का पावर प्ले का फील्डिंग रिस्ट्रिक्शन। गेंदबाजी करेंगे सागर, सामना करेंगे संदीप मकवाना। और बढ़िया गेंद, इस बार इस गेंद के ऊपर तो सम्मान देना पड़ा है। अच्छी गेंद थी सागर की और पहली गेंद के ऊपर सिंगल, खाता खोला है। बल्लेबाजी के लिए संदीप के साथ नाइक आ चुके हैं। नाइक पिछले मैच में कुछ खास कर नहीं पाए थे। देखेंगे यहाँ पे उनकी तरफ से भी आशाएं हैं कि वो भी कुछ अपनी टीम के सहयोग निभाए। सागर कांबळे गेंदबाजी करते हुए सामना करके बल्लेबाज नाइक। बढ़िया गेंद, जबरदस्त गेंदबाज है सागर कांबळे ने। अपने पिछले 2 मैच में देखे कि उनकी गेंदबाजी ने उकोराम मचाया था विपक्षी दल में। उम्मीद करेंगे एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि दुनिया उम्मीद पे कायम है। और उम्मीद इसलिए क्योंकि दोनों टीमें तगड़ी टीमें हैं और एक मुकाबला जो वो पिछला जैसा हुआ था वैसा ही का बड़ा मुकाबला। और देखिए हल्के हाथों से खेला है, गेंद को आने दिया बल्ले में और उसको मोड़ दिया है पॉइंट के क्षेत्र में। डीप से फील्डर जब तक गेंद के ऊपर आए तब तक दोनों बल्लेबाजों ने अपना अपना छोर बदला है। इसका मतलब एक और रन खाते में जमा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा। दोनों बल्लेबाजों ने अपने अपने खाते खोले। 6 ओवर का मुकाबला है, 2 ओवर का पावर प्ले का फील्डिंग डिस्ट्रक्शन। सागर इस ओवर की चौथी गेंद संदीप को, और नो बॉल आ गई है और शायद फ्रंट फुट वाली नो बॉल है। गेंद कमाल की निकली थी और नो बॉल आ गई है। तो अगली गेंद आपको प्री हिट मिलने वाली है। ये गलती होती है सागर ने, इससे पहले भी एक बार नो बॉल की गई थी पिछले मुकाबले में। स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 3 पे। नो बॉल आ चुकी है, फ्री हिट गेंद। फ्री हिट गेंद, बड़ी शॉट है, पीछे फील्डर इंद्रजीत है, गेंद को लपके गया, लेकिन ये फ्री हिट वाली गेंद थी। थ्रो देखी है, एक खराब थ्रो, जहां पे एक रन था वहां से 2 पूरे किए, लेकिन कोई बात नहीं है। फ्री हिट के ऊपर तो ज्यादा रन आया नहीं है। स्कोर बढ़ के पहुंचा है 5 पे। और देखिए, और रिवर्स स्वीप कधेड़ के निकालता है इस गेंद को, लेकिन फील्ड देखी है बिल्कुल वही पे शायद अंकुश है, सॉरी अंकुश नहीं है, सीधा फील्डर के हाथ में गेंद गई है। एक और आता हुआ रन, स्कोर होता हुआ अब 6। संदीप मकवाना पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की थी। यहाँ पे भी उम्मीद है उनसे लगाई जाएगी कि बड़ा टारगेट सेट करके दे, क्योंकि उनके पास गेंदबाजी में फन है, वो बहुत जबरदस्त गेंदबाजी है। बढ़िया गेंद नाइक के लिए, और अपील की गई है लेग बिफोर विकेट के लिए। अंपायर का मानना है कि ये ऑफ स्टंप से बाहर
पिच होने वाली गेंद थी, तो 22 का एक रन आता हुआ और पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। स्कोर हो चुका है 7 रन। तो अच्छी है कॉन्टेस्ट चलती हुई, जबरदस्त मुकाबला। उम्मीद करेंगे एक अच्छा मुकाबला देखने को यहाँ पे मिलेगा, क्योंकि दुनिया उम्मीद पे कायम है और हम उम्मीद करेंगे कि एक नेल बिटर मुकाबला आपको देखने को मिलेगा। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाएगा दिल में फकीर जिंदा रख। हार जाएगा चाहे तू जिंदगी में सब कुछ, लेकिन अपने हौसलों की तरकीज में वो उम्मीद का तीर जिंदा रख। दुनिया उम्मीद पे कायम है, उम्मीद करेंगे एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। गेंदबाजी में अब संतोष कासवट कराते हुए, सात रन और गेंदबाजी में अब संतोष कासवट कराएंगे। शॉट के लिए दिवस का शॉट खदेड़ के निकाला इस बार नाइक ने। और रिवर्स का चौका प्राप्त किया गया है। संतोष कासवटकर अच्छे गेंदबाज है, वो गेंदों को अंदर बाहर करने की कला इनके पास है और इसीलिए नाइक कुछ अलग टांस के साथ खड़े हुए। वो जानते हैं कि संतोष कासवटकर की गेंदों के बारे में। वाइट आ गई है गेंद, लेग स्टंप से बाहर आती हुई गेंद, एक्स्ट्रा रन मिलेगी। उसको बढ़ के पहुंचेगा अब 12। कासवटकर अच्छी गेंद है, आगे की थी काफी गेंद, आगे वाली गेंद तेजी के साथ गेंद जाके टकराई है। बल्ले के ऊपर एक सिंगल आता हुआ, उसको बढ़ के पहुंचेगा 13 पे। नाइक खेल रहे 6 पे, तो 5 पे खेल रहे हैं संदीप। एक नो बॉल है, एक वाइड है, स्कोर 13। संतोष और सागर के बीच की बैटल बहुत जबरदस्त। स्लोवर गेंद, लेकिन इस बार पॉइंट के सिर के ऊपर से गेंद को कट किया है। चौवा आ चुका है 4 के साथ, स्कोर बढ़ के पहुंचा है अब 17 पे। संतोष कासवटकर इस ओवर में अगली बार तैयार होते हुए सामना करके बल्लेबाज संदीप। बड़ी शॉट है, तगड़ी शॉट है, गेंद हवा में है प्रतीक, लेकिन वहां पे 6 रन मिलेंगे। दर्शक बन के रह गए प्रतीक। संदीप मकवाना कमाल की बल्लेबाजी की थी पिछले मुकाबले में और यहाँ पे वो जारी है। वहां पे 20 गेंदों में 72 रन बनाए थे, यहाँ पे भी अब पहुंच चुके हैं 14 पे और गेंदे के लिए मात्र 5 गेंदे 14 रन। संदीप मकवाना, बहुत कमाल की बल्लेबाजी देखने को मिली है संदीप द्वारा। स्वीप किया इस बार, ओहो क्या शॉट के लिए, और इस बार भी गेंद गई है सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए संदीप मकवाना का कोई जवाब नहीं अब किसी के पास। इस बल्लेबाज ने तो खिलवाड़ किया। सत्ताईस होता हुआ स्कोर, संदीप मकवाना ऑन द फायर।
एक और बड़ी शॉट है, ड्राइव की है, गेंद जा रही है इस बार एक्स्ट्रा कवर बाउंड्री से बाहर, 4 रन की है, लगातार बाउंड्रीज आती हुई, लगातार यहाँ पे रन अपलिक होते हुए स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 31 पे। और से 24 रन आ गए, काफी महंगे साबित हुए हैं संतोष कासवटकर। और अब मजबूरन आपको अब आकाश चौहान को लाना पड़ा है तीसरे ओवर में, वरना आकाश चौहान अंतिम ओवर ओवर डालते थे, लेकिन यहाँ पे आकाश चौहान आइकॉन खिलाड़ी है, इनको अब गेंदबाजी पे लाना पड़ा है। मैन फ्रॉम सोलापुर का है वीर, और पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच रह चुका है। एक मैच में प्रतीक मैन ऑफ द मैच थे, एक मैच में आकाश थे, तो मैच विनर इस टीम के पास जरूर है, लेकिन संदीप मकवाना का सामना किस प्रकार से करेंगे, क्योंकि सामने वाली टीम के पास 2 ऐसे गेंदबाज है, एक करण चौहान, दूसरे है प्रतीक, शायद प्रणीत है, शायद प्रणीत कदम। तो इन 2 गेंदबाजों का आपको सामना करना पड़ने वाला है। वहां से करण के 2 पक्के हैं और प्रणीत का एक और, तो आपको सवाल पूछे जाएंगे। गेंदबाजी में आकाश चौहान, सामना करेंगे नाइक। पावर प्ले के 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, 2 ओवर में 31 रन बन चुके हैं, पिछले ओवर में 24 आए थे। फुल टॉस गेंद, लेकिन सीधा फील्डर के हाथ में गई और रिवर्स का शॉट खेला था। 1 रन के साथ स्ट्राइक पे लाएंगे अब संदीप मकवाना को नाइक। स्कोर होता हुआ 32 रन। आकाश इनके ऊपर दारोमदार रहेगा संदीप को रोकने का, लेकिन संदीप की गाड़ी सीधा 5वें गेयर में ही स्टार्ट होती है और खत्म भी 5वें गेयर में ही होती है। संदीप ओहो, क्या गेंद डाली है इस बार, आकाश फुल लेंथ यॉर्कर वाली गेंद दी, ना आता था ना पता था इस गेंद के बारे में बल्लेबाज को, जब तक बल्ला है तब तक गेंद नंदू उल्पे के दस्तानों में पहुंची थी। डॉट गेंद आ चुकी है और संदीप मकवाना एक जाने हजारों अरमान उनके साथ डैजल टीम के समर्थक। ओ, यहाँ पे किनारे के साथ गेंद गई थी, लेकिन उतने दूर नहीं गई थी, तो इस गति वाले गेंदबाज के पास और रोकने का मादा तो है, लेकिन देखिए कि क्या करेंगे। नाइक ने सिंगल दिया था, संदीप को लगातार 2 गेंदें डॉट फेंकी है, स्कोर अभी भी 32 पे। आकाश ये सही किया है कि तीसरा ओवर उनको दिया है, अगर अच्छा गिरता है तो उसको दूसरे ओवर का भी मौका मिलेगा। और जबरदस्त गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, वापसी करवा रहे हैं अपने टीम को। यहाँ पे संदीप मकवाना जैसे बल्लेबाज को 3 गेंदें डॉट खिलाई है अपने। पिछले मुकाबले देखा जाए तो संदीप मकवाना ने मात्र 2 ही गेंदें डॉट खिली थी, वो पूरी 20 गेंदों में। आकाश संदीप को वो देखिए लो फुल टॉस वाली गेंद, उसको सम्मान दिया है। वो जानते हैं संदीप बड़े खिलाड़ी है, उनको पता है कि एक अच्छे गेंदबाज को सम्मान भी देना पड़ेगा। तो नाइक अब क्या करेंगे, 5 गेंदों में मात्र 2 ही रन खर्चे गए आकाश ने, और ज्यादा गेंदे इस ओवर की 4 गेंदे के लिए संदीप मकवाना ने उनको 1 ही रन दिया है। सही कप्तानी की है नंदू ने यहाँ पे कि उन्होंने गेंदबाजी को आकाश के लाया है, क्योंकि अगर अच्छा ओवर डलता है उनके साथ तो दूसरा ओवर भी उनको मिलेगा। ओहो हो क्या गेंदबाजी, इस ओवर से मात्र 2 रन आ गए, 2 सिंगल है ये, तो वापसी की है। पिछले ओवर में 24 आए थे, इस ओवर से मात्र 2, तो स्कोर है 33 रन 3 ओवर के समाप्ति के बाद।
विद एक बड़े मुकाबले की है। ये दोनों कद्दावर टीमें आमने सामने इस प्रकार के मुकाबले में आ पहुंची है और दोनों के पास आइकॉन खिलाड़ी, खास करके देखा जाए तो अमन अवटे मंच के पास की जो खिलाड़ी है उसमें से सात सात छह सात नाम ऐसे हैं जो बहुत बड़े हैं। इंद्रजित बावडेकर, संतोष कासवटकर, मनोज संगपाळ, सुमित संगपाळ, ओंकार, नंदू उल्पे, आकाश चौहान, सागर कांबळे। अब गेंदबाजी में सागर, इथे आपण जर पाहिलं तर न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती। यानंतर आपण पाहिलं तर अमन अवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत सागर कांबळे। सामना करेल संदीप। इथे मात्र मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे झेल खाली, चेंडू खाली असेल, झेल टिपलाय, विकेटचं होते पतन, मोठा मासा गळाला लागलाय। संदीप मकवाना इथे बाद होतोय। आकाश चव्हाण इथे सुंदर झेल टिपलाय। यावेळेला मी अतिशय चांगल्या मताने आपण जर पाहिलं तर न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाला इथे मात्र सागर मकवाना यांच्यासाठी प्राइज आले। लागोपाठचे 3 षटकार जर मैदानाच्या आतमध्ये खेचून आणले तर आरडी ब्लास्टर यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असेल। न्यू डॅझल स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये अमन अवटे स्पोर्ट फाउंडेशन या दोन संघांमध्ये चालू असलेला हा क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 33 धावा नोंदवल्या गेल्यात। एकाकडेच्या मोबदल्यामध्ये संदीप मकवाना एक मोठी विकेट इथे जी सागर यांनी टिपली। सागर यांचं आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्राइक वन तयार असेल सागर, सागर टू सागर। पुन्हा एकदा वाघाची दाढ फोडलाय पहाड, हा येतोय षटकार। सेट ऑन फायर सागर मकवाना। इथे आपण पाहिलं तर संदीप मकवाना बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी सागर मकवाना मात्र आपण पाहिलं तर कुठली उणीव इथे क्रीजवर पाहायला मिळत नाहीये। आल्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केले सागरने देखील। या 6 धावांच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचतंय 39 धावा धावफलकावरती। 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर। एक षटकार तर सागर यांच्या बॅट मधून आलाय, अजून 2 षटकार जर लागोपाठचे सागर यांनी खेचले तर नक्कीच आरडी ब्लास्टर यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असेल।
इथे मात्र एक चांगला चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सागर यांनी मात्र इथे नक्कीच एक कमबॅक केलंय. न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन 39 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अपील मात्र केलीये. धावबाद होतोय इथे. क्रिकेटमध्ये याला आत्महत्या म्हणली जाते. इथे आपण पाहिलं तर सागर मात्र इथे धावबाद झालाय. 39 धावसंख्येवरती धक्का क्रमांक 2 न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाला सागर यांच्या रूपाने. पुन्हा एकदा एक मोठी विकेट इथे जी आली आहे. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजय. आपण जर पाहिलं तर न्यू डॅझल प्राइम स्पोर्ट फाउंडेशन या संघाचा फॅन फॉलोअर मात्र जो मोठ्या संख्येने इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच प्रोत्साहित केलं जाते आपल्या संघाला या फॅन फॉलोअर कडून. थोडीशी निराशा मात्र नक्कीच असेल. 2 विकेट ज्या इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 40 धावा धावफलकावरती. अजय मकवाना यांच्यासाठी देखील प्राइज आले. RD ब्लास्टर यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. लागोपाठचे 3 षटकार जर मैदानामध्ये खेचले तर RD ब्लास्टर यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. स्ट्राइक वन तयार असेल नाईक. गोलंदाज मारुती गोलंदाज तयार सागर. आपण पाहिलं तर इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावरती. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती. सागर यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 षटक आणि या 2 षटकामध्ये अवघ्या 14 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आणि 14 धावा खर्च केल्यात. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 41 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये संदीप मकवानाने मात्र इथे अर्धशतक जे झळकवलं होतं. एक मोठी धावसंख्या गैनिना स्पोर्ट या संघासमोर उभी केली होती. तदनंतर आपण पाहिलं तर अमन आवटे स्पोर्ट या संघाच्या विरोधामध्ये न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. गोलंदाज मारुती 5व्या क्रमांकाचे षटक घेऊन आलेत आकाश. सामना करेल नाईक मकवाना. इथे मात्र मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला कव्हर करेल. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक स्कोर कार्ड जे वाढेल जाऊन पोहोचते 43 धावा धावफलकावरती. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर शाहू स्टेडियम अगदी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं जे आपल्याला आज पाहायला मिळते. उद्या देखील सकाळी 10 वाजल्यापासून या मैदानावरती सामन्यांना सुरुवात होणार आहे.
गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा इथे डॉट स्वरूपाचा चेंडू. एक चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर अमन आवटे इथे थर्ड टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवलाय वाईड चेंडूसाठी. वाईड आहे की नाही चेक केलं जाते. महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. डॉट स्वरूपाचा चेंडू असेल. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. इथे मात्र बॅट चिकाडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन इसवलाय. तिसऱ्या विकेटचं इथे पतन होते. धक्का क्रमांक त्यानंतर पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. करण चव्हाण मॅन फ्रॉम रुकडे आयकॉन प्लेअर करण चव्हाण अष्टपैलू कामगिरी करताना जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच गोलंदाजी देखील तितकीच चांगल्या पद्धतीची. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजीसाठी करण चव्हाण. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज आकाश. इथे मात्र बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल झेल टिपलाय. चौथ्या विकेटचं होतं. आपण पाहिलं तर करण मात्र आल्या पावली माघारी जाताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून एक चांगली गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळतीये. न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाला धावा करण्यापासून पूर्णपणे रोखून धरलंय. इथे एक मोठी धावसंख्या जी उभी करण्याची गरज होती. परंतु आपण जर पाहिलं तर 5व्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर असताना 43 धावा लागोपाठच्या 2 विकेट हॅट्रिक चान्स मात्र इथे जो असेल आकाश यांच्यासाठी. आपण जर पाहिलं तर लागोपाठचे 2 खेळाडू जे आपल्याला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळालेत. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक वन तयार असेल अनिल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय आकाश. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा इथे घेतल्या जातात. 2 धाबीच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 45 धावा धावफलकावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सामना करतोय अनिल. इथे मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू जो पाहायला मिळाला. माफ करा 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 45 धावा. आपण जर पाहिलं तर
मागच्या 3 षटकामध्ये नक्कीच न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन हा एक अवघ्या 14 धावाच्या धावफलकावरती इथे पाहायला मिळाला मागच्या 3 षटकांमध्ये. नक्कीच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन खरं तर जे पाहायला मिळतंय अमन आमटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजावरती ओमकार खातकर, अमन खामकर, अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून 6व्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय ओमकार खामकर. सामना करेल अजय मकवाना. अजय मकवाना यांच्यासाठी प्राइज मात्र जे RD ब्लास्टर यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज असेल अजय मकवाना यांच्यासाठी. लागोपाठचे 3 षटकार जर खेचले तर ओमकार खामकर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकातील आपण पाहिलं तर डॉट सर्वाचा चेंडू जो इथे पाहायला मिळालाय. न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाला धावा करण्यापासून जे इथे रोखून धरले. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते ओमकार खामकर यांच्या माध्यमातून. व 45 धावा धावफलकावरती. इथे मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. झेल टिपलाय. विकेटचं होते पतन. पाहिलं तर पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत हतकर. ओमकार खामकर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळलाय. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4 धावांसाठी. या 4 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 49 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर अनिकेत हातकर एक क्लास जो इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं हा चौकार इथे जो आपल्याला पाहायला मिळालाय. आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल जो केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप पॉइंट मधला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये घेऊन आलेत. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू जो पाहायला मिळालाय. ओमकार खामकर मात्र एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना जो आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. इथे विकेट जाते. आपण जर पाहिलं तर न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाने 49 धावा बनवल्यात तर
अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाला विजयासाठी 50 धावांची गरज असेल. माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेतील आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मधील हा शेवटचा सामना जो इथे खेळवला जातोय. या सामन्यामध्ये मात्र जो संघ विजय मिळवेल तो संघ मात्र सेमीफायनलचं तिकीट घेऊन जाईल. आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक साहेब प्रेमी व्यक्तिमत्व माननीय अक्षय शेळके, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर त्यांचे सह आयोजक माननीय निखिलजी कुसाळ, प्रशांत दळवी, माननीय राहुल सूर्यवंशी, अझरुद्दीन तहसीलदार आणि रुपेश भोते या आयोजन कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखण्यासह आयोजन निवेदन आपण या स्पर्धेच्या निमित्ताने जे पाहतोय. गेल्या महिन्याभरापासून ही आयोजन कमिटी अगदी दिवस रात्र एक करून एक मोठी स्पर्धा खरं तर कागलच्या या छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये जे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आयोजन कमिटीच्या कर्तृत्वाला खरं तर मनापासून सॅल्यूट असेल. एक मोठं आयोजन निवेदन या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 4 दिवस अगदी आपण पाहिलं तर कागलमध्ये एक यात्रेचं स्वरूप जे आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने. उद्या देखील दिवसभरामध्ये सुमारे 9:30 वाजल्यापासून सकाळी आपल्याला या ठिकाणी मोठमोठ्या मॅचेस ज्या पाहायला मिळणार आहेत. तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सेमीफायनल आणि फायनलचा देखील सामना पाहणार आहोत. चला, न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाला विनंती असेल आपण आपलं फील्ड प्लेसमेंट करायचे. त्याचप्रमाणे अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाचे सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रतीक तर दुसऱ्या बाजूला आकाश जो आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाकडून सलामीला 2 सलामीचे जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर प्रतीक पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम सोलापूर आकाश. आपण पाहिलं तर न्यू डॅझल प्रेमी स्पोर्ट फाउंडेशन या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावा बनवल्यात. विजयासाठी अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन या संघाला 50 धावांची गरज असेल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संदीप मकवाना पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक ऑन तयार असेल डावकुऱ्या हाताचा फलंदाज प्रतीक पाटील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आकाश चव्हाण. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफ मध्ये तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल संघाचा अकाउंट इथे ओपन होते. 1 धाव धावफलकावरती.
आपण मैदानामध्ये जर पाहिलं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जे पाहायला मिळते. एका बाजूला प्रतीक पाटील तर दुसऱ्या बाजूला आकाश चव्हाण. इथे मात्र अपील जी केली गेली आहे, परंतु पंचांकडून कुठलाही निर्णय आला नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. नक्कीच संदीप मकवाना यांचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीमध्ये देखील जरी आपण पाहिलं तर इथे या षटकामध्ये जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचून आणले तर माननीय संदीप जगताप यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज. इथे मात्र सेट ऑन फायर षटकार. या षटकामध्ये जर लागोपाठचे 3 षटकार आले तर माननीय संजय जगताप यांच्याकडून 501 रुपयाचं प्राइज जे आलेलं आहे. आकाश चव्हाण ऑन फायर जे आपल्याला मैदानाच्या मध्ये आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. 11 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा इथे आपण चौकार पाहिलाय. लागोपाठ आपण जर पाहिलं तर एक षटकार, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. इथे फलंदाजासाठी पुन्हा एकदा प्राइज आले. माननीय गौरवजी नाईक यांच्याकडून सलग 3 षटकार जर मारले तर 2101 रुपया असं प्राइज असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बिग हिट. सेट ऑन फायर. वाह, काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश चव्हाण. ऑन फायर. मेरे दुश्मन समझ रहे थे तर भावी नगरसेवक माननीय गौरवजी नाईक यांच्याकडून इथे प्राइज आले. लागोपाठचे 3 षटकार जर खेचले तर तब्बल 2100 रुपयाचं प्राइज इथे जमा झालंय. फलंदाजासाठी नक्कीच ही एक सुवर्ण संधी असणार आहे. आपण जर पाहिलं ना तर इथं पुन्हा प्राइज मात्र जे येते माननीय अभिजित कांबळे यांच्याकडून देखील इथे प्राइज आले. फलंदाजानंतर लागोपाठचे 6 षटकार खेचले तर 5001 रुपयाचं प्राइज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 21 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने चेंडू खेळलाय मिड विकेट मध्ये. तिथे एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावफलक 22 धावा धावफलकावरती. 50 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती. माफ करा, 22 धावा धावफलकावरती.
इथे मात्र फलंदाजांसाठी प्राइज असणार आहे. भावी नगरसेवक माननीय गौरवजी नाईक यांच्याकडून तब्बल 2100 रुपयांचं प्राइज असेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय करण. इथे मात्र एक स्ट्रेट ड्राईव्ह जो पाहायला मिळाला, एक सिंगल घेतलेले दुसऱ्या धावेचा देखील, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहतोय. एक सिंगलच्या मदतीने धावफलक 27 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण आपण पाहिलं तर 27 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. बिग हिट, सेट ऑन फायर षटकार. प्रतीक पाटील यांच्या बॅट मधून हा खणखणीत दणदणीत षटकार. या 6 धावांनी धावफलक जे जाऊन पोहोचतंय 33 धावा धावफलकावरती. आपण जर पाहिलं तर अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ जर पाहिलं तर नक्कीच विजयाच्या दिशेने जो वाटचाल करतोय. दुसऱ्या क्रमांकाचे षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र डॉट स्वरूपाचा चेंडू. चांगलं कमबॅक जे आपण इथे पाहतोय गोलंदाज करण यांचं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये सलामीला आलेले प्रतीक पाटील आणि आकाश चव्हाण दोनही फलंदाज. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. इथे प्रेक्षकांसाठी सूचना असणार आहे. सामना संपल्यानंतर आपण ज्या खुर्च्या इतरत्र घेऊन गेला आहात त्या खुर्च्या आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ आणून जमा करायच्या आहेत. चला तिसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय संदीप. इथे मात्र फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा षटकार जो पाहायला मिळतोय आकाश चव्हाण यांच्या बॅट मधून. आपण जर पाहिलं तर आकाश चव्हाण पुन्हा एकदा क्रॉस द बॅट चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. आता जर आपण पाहिलं तर इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी माननीय गौरवजी नाईक यांच्याकडून 101 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एक सिंगल घेतली झाली. दुसरी धाव देखील इथे घेतली जाते. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 45 धावा धावफलकावरती. इथे महेश गुरव आणि संजय जगताप यांच्याकडून देखील प्राइज आले. लागोपाठच्या 3 विकेटसाठी हे प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असेल. झेल निसटलाय. आपण जर पाहिलं तर अमन आवटे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ विजयाच्या दिशेने जो वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती असणार आहे ज्या खुर्च्या आपण घेऊन गेला होता त्या खुर्च्या इथे जमा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षकांना उद्यासाठी देखील एक क्रिकेटची पर्वणी ठीक सकाळी 9:30 वाजल्यापासून जे आपल्याला पाहायला मिळणार आहे ते रात्री 10 वाजेपर्यंत. उद्या देखील मोठमोठे सामने इथे पाहायला मिळणार आहेत. सेमीफायनल फायनलचे सामने उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी
या स्पर्धेला पुन्हा एकदा जी सुरुवात होईल उद्या ठीक 9 वाजता या ठिकाणी पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. याची देखील सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यायची. नाव काय? आमनावटे स्पोर्ट फाउंडेशन सामनावीर आकाश चव्हाण, सामनावीर आकाश चव्हाण. सचिन पाटील यांच्याकडून सामनाचा किताब